जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय। आजचा विषय असा आहे की मी पाहिलं की दिल्लीला NCRमध्ये जे भटक्या कुत्र्याचा जो विषय चालला होता आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज मला वाटतं जाहीर झाला, तर मी पाहिलं की बऱ्याचशा आपले जे पशुप्रेमी आहेत, ओके, जे डॉग लवर्स आहेत, त्यांनी एवढ्या दिवसाचा जो लढा दिला, एवढी त्यांनी जी मेहनत घेतली, आंदोलन केलं आणि शेवटी त्याला सक्सेस भेटलं, सगळे यशस्वी झाले। सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की हे जे भटके कुत्रे आहेत तर त्यांना आपण फूड फीडिंग करू शकतो, त्यांना खायला देऊ शकतो, पण काही निवडलेल्या ठिकाणीच आपण त्यांना खायला वगैरे देऊ शकतो, ओके। तर ह्या सगळ्या गोष्टी आता ते डिसाईड होतील, ओके। पण मला एवढंच सांगायचं आहे की करून हे सगळं करण्यापूर्वी, हे सगळं डिसिजन देण्यापूर्वी अगोदर का ना विचार करत, कशाला उगाच कोणाला त्रास देतात, ओके। हे जर आपल्या लोकांच्या बाबतीत झालं तर काय खपून गेल का? मला सांगा, एकदम अगदी चुकीचं आहे, फार चुकीचं ही गोष्ट आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या भारताच्या सरकारला माझी कडकडून एक विनंती आहे की कोणतेही डिसिजन घेण्यापूर्वी, ओके, नीट विचार करा जरा की आपण काय डिसिजन घेतो आहे, ह्याचा पुढे काय परिणाम होणार, ठीक आहे। तर जे पशुपक्षी प्राणी हे जे सर्व आहेत हे पण आपल्या एक पर्यावरणाचा एक घटक आहे, ओके। तर त्यांना पण त्यांचं आयुष्य जगू द्या, बस मला एवढंच बोलायचं। जरा बरं वाटलं मला ऐकून, चांगलं डिसिजन झालं। मी याबद्दल मी खूप विचार केला की या ज्या काही गोष्टी घडत आहेत फार चुकीच्या घडत आहेत। हल्ली ते भटक्या कुत्र्यांचं झालं, नंतर मग ते कबुतरांचं झालं, मग हत्तीचा विषय। मी म्हटलं या देशामध्ये काय चाललं काय, मला काय कळत नाही। तर माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपल्या सरकारने आणि सर्व जे जबाबदारी घेणारे लोक आहेत, जे मोठमोठ्या उच्च पदावर आहेत, सरकारी म्हणा या काही म्हणा, तर सर्वांनी नीट विचार करा आणि चांगल्या विषयावरती कामं करा, बस एवढंच। जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय।